पण लगेचच सजून घ्यायचंय. श्लोक 11 खार्डी नाणेफेकीचा कौल जिंकून या महत्त्वाच्या सामन्यामध्ये बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय तो परी 11 डोंबिवलीने. खूप सारे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या VIP डाईज मध्ये. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित या GPL सीझन 2 मध्ये 6 षटकांचा सामना असेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. 6 षटकांचा हा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं, ज्यामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच संदेश मात्रे, ज्याने आजच्या दिवसामध्ये लिलेया गोलंदाजी केली आहे. तो हा गोलंदाज मॅन फ्रॉम मोठी देसाई. दुसऱ्या बाजूला समीर भोईर स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम देवीचा पाडा. दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील वडोली गावचा हा फलंदाज. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा भिरकावलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये, तो येईल त्याच्या वाक्या बाहेर. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सीमा पार. सुरुवात दमदार. पहिल्या चेंडूवरती चौकार. ट्रॅकर होता आणि ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला जो क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरच्या दरम्यान त्याच्या वाक्या बाहेर मिड विकेट सीमारेषा पार गेला चेंडू. 4 धावसंख्ये करता चौकाराने सुरुवात झाली. स्विच हिटचा प्रयत्न करतात, गॅप मध्ये खेळतात आणि आता बॅकवर्ड गलीमधून हा चेंडू चाललाय भरपूर वेगाने सीमा पार. लागोपाठचा दुसरा दर्जेदार चौकार. आता आलेत सटकली धावफलक आपण बघतोय 8 वरती. सुरुवात या ठिकाणी दर्जेदार करत असताना रणरामचा क्लास आहे या फलंदाजाकडे. रणराम क्रिकेट भरपूर मोठ्या प्रमाणात नेहमीच खेळत असतो व्यावसायिक गटांमधून आणि त्याचा क्लास आता आपण बघितला. या अगोदर हुकच्या माध्यमातून मिड विकेटला क्लिअर केलं चौकाराने आणि आता स्विच हिट प्रीडेटर माइंड शॉट पाहायला मिळाला. बॅकफुटला गेल्या फुलर लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेपासून भरपूर पाठीमागे गेले आणि हा चेंडू त्यांच्या शरीरापासून लांब टाकण्याचा कुठेतरी प्रयत्न होता. वाईट यॉर्करचा होता परंतु तो फुल टॉस गेला होता, तरी देखील या ठिकाणी मिस झाले. चेंडूच्या रेषेपासून पाठीमागे गेल्यानंतर समीर भोईर 2 चौकारानंतर आपण बघतोय हा निर्धाव चेंडू. ऑनसाइडला 2 आहेत आता तटिया सर्कलच्या बाय डीप मध्ये. हवेमध्ये त्या ठिकाणी खेळायचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी बॅटचा चेहरा फक्त उघडत असताना समोरच्या दिशेने स्टिअर केलं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी सागर येतात, तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव फलकावरती आपण बघतोय की या ठिकाणी सापडलेले चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. ज्या कोणाचे असेल आपण आपली ओळख दाखवून या ठिकाणी नक्कीच घेऊन जायचे. ऋतिक असेल स्ट्रायकिंग एंडला. वापिचो त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय. मोठी कडा बॅटची घेतली आणि हा चेंडू आपण बघितला तो पॉइंटच्या दरम्यान. अमोल आळे चेंडूवरती सिंगल आता आणि धावफलक आपण बघतोय दुहेरी अंकामध्ये 10 वरती. 6 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय संदेशला सुरुवात त्या ठिकाणी समीरने भरपूर चांगली केली. 2 चौकार त्या ठिकाणी आपण बघितले आणि त्यानंतर निर्धाव चेंडू 2 सिंगल. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी संदेश मात्रे तयार. एज आहे मोठी कडा थर्डमॅनला त्या ठिकाणी थांबवत्या चेंडूला. अरविंद पाटील सिंगल रोखू शकत नव्हते, सिंगलला थांबवू शकत नव्हते. दोन्ही फलंदाजांनी सिंगल कंप्लीट केले. षटक पहिलं संपन्न आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये येत आहेत नो लॉस 11 बॅटिंग करत असताना संघ परी 11 डोंबिवली. तिसऱ्या दिवसामध्ये आपण या अगोदर 5 सामने कव्हर केले. लीग स्टेजचा हा शेवटचा सामना. आज 4 संघ आपण बघितले, ज्यामधून या स्पर्धेमधून बाहेर झालेले संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. ते म्हणजे सोम 11 दातिवली आणि त्याचबरोबर दीपक दादा प्रतिष्ठान. दुसऱ्या बाजूने परी 11 डोंबिवली. दोन्ही सामने ते विजयी झालेले आहेत. आजच्या दिवसामध्ये 2 सामने ते खेळले. दोन्ही सामन्यांमध्ये त्याने विजय संपादन केला. दुसऱ्या बाजूने श्लोक 11 खार्डी पहिला सामना ते परास्त झाले होते आणि त्यानंतरचे दोन्ही सामने ते विजयी झालेले आहेत आणि लागोपाठचा तिसरा सामना ते खेळत आहेत.
या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न दोन्ही संघांचा असेल, कारण परिलेवन डोंबिवली ज्यांनी 2 सामने जिंकलेले आहेत, विजयाची गौडदौड त्यांना देखील सुरू ठेवायचे. दुसऱ्या बाजूला तेच समीकरण मनामध्ये आहे, ते बॅटिंग करत असताना आता आपण बघतो नाणेफेकीचा कौल जिंकून परिलेवन डोंबिवलीचं. नॉन ऑफ 11 पहिल्या षटकामध्ये 11 आलेले आहेत. दुसरं षटक आणि समोरच्यांकडून गोलंदाज तयार होतोय, वेगवान गोलंदाज आगासन एक्सप्रेस के मुंडे. टीममध्ये एक्स्ट्रा कव्हर कडून क्षेत्ररक्षक थोडा सरकतोय. स्वीपर कव्हरच्या दरम्यान एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला पूर्णपणे खुलं पाहायला मिळेल. मिड ऑफ आतमध्ये, मिड ऑन आतमध्ये, डाऊन दी ग्राउंड एकही क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि तुम्हाला पाहायला मिळते मिड विकेट 30 या सर्कलच्या बाहेर आहे. आणि तयार होत असताना पहिला चेंडू घेऊन गोलंदाज के मुंडे, राईट आर्म ओव्हर द विकेट. सफल झाले अगोदरच हुक करताय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ. भरपूर चांगलं जजमेंट हितेशने टिपलाय जेल आणि पहिला धक्का बसतोय परिलेवन डोंबिवलीला 11 वरती. 11 for 1. संगीत प्रेक्षकांच्या मनावरती अधिराचं गाजवत असताना अंश ऑडिओचे आपले चंद्रकांतजी फुटाणे. पहिला धक्का बसलाय 11 for 1. 11 वरती पहिला धक्का या ठिकाणी आपण बघतोय, तो म्हणजेच परिलेवन डोंबिवलीला. समीर बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय तो रोहित मात्रे, मॅन फ्रॉम हेदुटणे. नॉन स्ट्रायकिंगला असेल रोहित, स्ट्रायकिंग एंडला ऋतिक पाटील आणि पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज केजू मुंडे तयार. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला ऑफस्टंपच्या थोडा बाहेर. त्या ठिकाणी दाखवतात पुल त्या ठिकाणी करायचं होतं फलंदाजाला, मिस झाले. स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज ऋतिक. वेग आहे आणि वेगासोबत आता नियंत्रण देखील तुम्हाला पाहायला मिळतं. अचूक टप्पा पाहायला मिळतोय तो या गोलंदाज केजू मुंडेचा. धावफलक 11 वरती स्थगित. सफल झाले होते. फुलर लेन फॉलो करण्यात आलं होतं गोलंदाजाकडून. सॉफ्ट याने ड्राईव्ह केलं डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू त्या ठिकाणी उचलून फेक करतात. गुड फिल्डिंग सागर पाहायला मिळाला. अगोदरच्या सामन्यामध्ये 14 धावा याच गोलंदाजाने डिफेन्स केल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये जेव्हा गरज होती समोरच्या संघाला, अर्थातच दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला ती गरज होती आणि ते निर्णायक षटक हाताळणारा सागर आपण बघितला. टायगर गावाला बिलॉंग करणारा त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये. स्वीपर कव्हरच्या दरम्यान आता ते सरकतात. एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खुळा आहे. मिड ऑफ आतमध्ये आहे, तुम्हाला पाहायला मिळेल ते लॉंग ऑन आणि त्यासोबत आहे ते मिड विकेट रोहित मात्रेसाठी. टिपिश कव्हर पॉईंट तैनात करण्यात येते. केजूम एका वेगळ्या रणनीतीने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. रोहित मात्रेच्या अगेन्स्ट पहिला चेंडू रोहितसाठी. ऑफ स्टंपचा बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट त्यानंतर बॅक फूट आणि त्यानंतर चेंडूला मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न फसतोय या फलंदाजाचा. डॉट बॉल. चांगला चेंडू आपण बघितला शरीरापासून लांब. ऑफ स्टंपचा बाहेर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं चेंडूला. धावफलक स्थगित. 12 वरती आपण बघतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 1 विकेट, 2 निर्धाव चेंडू आणि 1 सिंगल फक्त आपण बघितली आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि चांगलं षटक आतापर्यंत गोलंदाजाचं. फ्लिक केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्या वाक्या बाहेर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ला क्लिअर करणारा हा फटका रोहित मात्रेने ठोकलाय. षटकार. प्रयत्न भरपूर चांगले होते त्या ठिकाणी. मयूर दातीलकरचे कुठेतरी नक्कीच इजा त्यांना होते, कारण स्वतःला स्ट्रेच करत असताना हवेमध्ये जंप घेतली होती त्यांनी चेंडूला आतमध्ये ढकलण्यासाठी, परंतु सीमारेषेच्या बाहेर जे तुम्हाला
फ्लेक्स पाहायला मिळतात त्यांच्यावरती कुठेतरी ते आदळले आणि नक्कीच गंभीर दुखापत नाहीये. ही खूप चांगली बाब आहे त्या ठिकाणी, कारण मयूर दातीलकर टॉप ऑर्डरमध्ये श्लोक 11 कार्डेसाठी आज त्यांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यामध्ये ते कॅप्टन देखील होते या संघाचे. धावफलक आपण बघतोय ते म्हणजेच 18 वरती जाऊन पोहोचले. 5व्या चेंडूवरती षटकार आला, फ्लिक ऑफ द रिस्ट. फ्लिकचा फटका आपण बघितला, बॉटम हँडच्या सहाय्याने चेंडूला फोर्सने फेकून दिलं ते लॉंग ऑनच्या बाहेर. षटकाराने धावफलक 18 वरती. हे षटक केजू कुठेतरी हावी ठरत होतं या षटकामध्ये ऋतिक आणि रोहित वरती, कारण पहिल्या चेंडूवरती बाद केलं होतं ते समीर भोईरला आणि त्यानंतर 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव आली होती आणि 5व्या चेंडूवरती आता षटकार आलाय. पॉवर प्ले सुरू आहे आणि अशा फटक्यांची नितांत गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या परी11 डोंबिवली या संघाला. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. केजू शफल झाले, दिशा देण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी स्वतःवरती नाराज आहेत, कारण जी लेंथ हवी होती या फटक्यासाठी ती लेंथ नक्कीच मिळाली होती फलंदाजाला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि हा वेगवान चेंडू केजूचा सरळ जाऊन विसावलाय रक्षकाच्या हातामध्ये. षटक संपन्न झाली 2 आणि पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असताना एक गडी बाद झालाय आणि धावा पाहायला मिळतात धावफलकावरती त्या 18. परी11 डोंबिवली आफ्टर सेकंड ओव्हर लॉस ऑफ फॉर द फर्स्ट विकेट 18. 6 षटकांचा सामना आहे. एक गडी नक्कीच त्यांचा बाद झालेला आहे. ज्या समीरने सुरुवात चांगली केली, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले आणि त्यानंतर तो माघारी परतला. दुसरं षटक जसं सुरू झालं, केजूने पहिल्या चेंडूवरती त्याला माघारी परतावलं. पहिलं षटक 11 धावसंख्येचं, हे षटक आपण बघतोय ते म्हणजेच 7 धावसंख्येचं आणि पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यासाठी आलाय. तिसरं षटक त्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं, तो संदेश मात्रे. संदेश कशा पद्धतीनं या षटकामध्ये आता संदेश देईल खऱ्या अर्थानं समोरच्या संघाला, कारण पहिलं षटक तर त्याने इकॉनॉमिकल विकेट नक्कीच मिळाली नाही, परंतु 11 धावा पॉवर प्लेमध्ये आपण जास्त म्हणू शकत नाही. ऋतिक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकिंग एंडला जो आघाडीला आला आणि आता इरादे काय असतील ऋतिकचे. डीपमध्ये आहे स्वीपर कव्हर लॉंग ऑफ, ऑन साईडला 3 लॉंग ऑन काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर लेग. टप्पा पडला बाहेरच्या बाजूने. हा चेंडू वळण घेत असताना आपण बघतोय मिस झालेत. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, निर्धाव, डॉट बॉल. सुरुवात चांगली करतात त्या षटकाची संदेश. धावफलक स्थगित आहे ते म्हणजेच 18 वरती 18. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना ऋतिक साठी हॅम ऍक्शन आहे. भरपूर चांगली बॉलिंग ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. संतपणे रनवे मध्ये पाहायला मिळतात. लेफ्ट केलाय चेंडूला आणि आता अंपायरचा इशारा व्हाईट बॉल, वेल लेफ्ट. एक रन मिळते. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते पुढे 19 वरती 19. एका बाजूला आपण बघतोय वपीस होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. हा चेंडू मिस टायमिंग झाला, फॉलो थ्रो मधून पोहोचला. त्या ठिकाणी संदेश कॅच घेतले आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का आपण बघतोय 19 वरती परी11 डोंबिवलीला. पास झालाय आणि खूप चांगलं संगीत ज्याने आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवला. दोन्ही सामन्यांमध्ये 2 सामन्यांमध्ये सामनावीरचा पुरस्कार आणि दोन्ही सामन्यांमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, सर्वात जास्त गुणांची कमाई केली होती तो हा जेन्युइन ऑलराऊंडर निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इन ॲट नंबर 4 मिडल ऑर्डर मध्ये आला. कामगिरीची चांगली अपेक्षा असेल, कारण 19 वरती दुसऱ्या विकेटचं पतन होतं. संदेशला मिळणारं हे पहिलं यश. राईट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू कमी गती होती, लॉफ्ट केला, मिस टायमिंग लॉंग ऑफला. हितेश पोहोचलाय आणि आता चुकी नसेल. आजच्या दिवसामध्ये ज्या हितेशने चांगली कामगिरी केली क्षेत्ररक्षणामधून, तो कसा झेला सोडेल. कॅच घेतले, बाद होतोय. लागोपाठचा दुसरा धक्का 19 वरती परी11 डोंबिवलीला. रोहित मात्रे बाद.
ते लागोपाठचे या ठिकाणी मिळतात ते 2 झटके बॅटिंग करणाऱ्या परी 11 डोंबिवली या संघाला. नाणेफेकीचा कौल जिंकला त्यांच्या कॅप्टनने. बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय आता या दोन्ही फलंदाजांना कुठेतरी सार्थ करावा लागेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये जर आपण बघितलं खूप चांगली बॅटिंग विराज आणि निलेश यांनी केली होती. चांगली भागीदारी त्यांच्यामध्ये झाली होती. कारण पहिल्या सामन्यामध्ये 52 धावसंख्येची, कारण त्यांनी उभारल्या होत्या त्या 94 धावा, 94 उभारल्या होत्या. तोच हा संघ आपण बघतोय सध्या कुठेतरी 42ची पार्टनरशिप होती. 19 वरती गडी बाद झाला तो तिसरा. हॅट्रिक चेंडू होता, ड्राईव्ह करता सॉफ्ट आणि समोरच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतो स्ट्रायकिंग एंडला फेकी आणि 2 धावा वेगाने कंप्लीट करतात. गुड रनिंग. सॉफ्ट हँडने फक्त ड्राईव्ह करण्यात आलं होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते सीमारेषेच्या जवळ, त्या आतमध्ये येतील उचलतील चेंडूला आणि तोपर्यंत मिळतात त्या 2 धाव फलक. 21 वरती 21. चेंडू जुनी शिल्लक आहे 2 या षटकामधले. निलेश भोईर यांना आपण बघतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट ग्राउंडिंग झाली आणि स्ट्रोक कंप्लीट करू शकले नाही हवा तसा आणि एक्स्ट्रा कव्हरला गवसले गेले झेलचीच्या स्वरूपात. आणखी एका विकेटचा पतन, मोठा धक्का. चौथा गडी बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या परी 11 डोंबिवलीचा. 21 वरती निलेश भोईर बाद. बॅट त्यांची ग्राउंडिंग झाली आणि त्याच कारणास्तव दिशा बदलली. चेंडूचे एलिव्हेशन नव्हते या फटक्यामध्ये आणि एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल टिपला त्या क्षेत्ररक्षकाने. झटका दिलाय तो या ठिकाणी चौथा. परी 11 डोंबिवलीला 6व्या क्रमांकावरती. त्यात कॅप्टन या संघाचे गोरख मांगरुळकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज विराज मुंडे. कमी गती होती, हवेमध्ये खेळलेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे सागर. स्वीपर कव्हरला एक सिंगल कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न होता परंतु थांबवण्यात आला विराजकडून. कारण सागरने चेंडूला कलेक्ट केलं होतं फेकी करण्यासाठी. थोडा उशीर नक्कीच घेतला त्याने, परंतु सिंगलवरती समाधान मांडतात त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज. षटकं संपन्न झाली ती 3 आणि 3 षटकांमध्ये गडी बाद झालेले आहेत ते 4 धावा पाहायला मिळतात त्या तुम्हाला 22 परी 11 डोंबिवली नाणेफेकीचा कौल जिंकून त्या ठिकाणी करतात बॅटिंग. संध्याकाळचे सत्र आहे आणि आता सूर्य देखील तुम्हाला पाहायला मिळत असताना चाललेला नाणेफेकीचा कौल जिंकून संध्याकाळच्या सत्रामध्ये बरेचसे कॅप्टन बॅटिंग करण्याचा निर्णय घेतात, परंतु हा निर्णय कुठेतरी अंगलट आलाय की काय. कारण 3 षटकांमध्ये फक्त पाहायला मिळतात 22. पहिलं षटक 11चं, दुसरं षटक 7चं आणि या षटकामध्ये संदेश मात्रेने कलाटणी दिली या डावाला. कारण 3 विकेट मिळवत असताना अवघ्या 4 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. आणि आता आपण बघू शकाल उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ पहिल्या सत्रामधला शिल्लक आहे. विराज आणि त्या ठिकाणी कॅप्टन गोरख मांगरुळकर रणनीती आखत असतील, कारण 5व्या आणि 6व्या क्रमांकामध्ये ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टॉप ऑर्डर पूर्णपणे निकामी झाले. मिडल ऑर्डरचे दोन्ही फलंदाज आहेत आणि यानंतर आता आपण बघू शकाल लॉअर ऑर्डरवरती देखील जबाबदारी असेल, परंतु इथून भागीदारीची गरज आहे. एक चांगली पार्टनरशिप झाली तर 50+ धावा इथून उभारू शकतो, तो म्हणजेच बॅटिंग करणारा परी 11 डोंबिवली. आणि त्यासाठी आता हे दोन्ही फलंदाज तसेच प्रयत्न करतील. दुसऱ्या बाजूने जे संदेशने केलं तेच आता या षटकामध्ये आलेला गोलंदाज केजू देखील करण्याचा प्रयत्न करेल. कारण इकॉनॉमिकल गोलंदाजीसोबत विकेट जेव्हा तुम्ही मिळवता समोरच्या संघावरती प्रेशर आपोआप क्रिएट होत असतं आणि ते प्रेशर आता कुठेतरी थोडंसं का होईना क्रिएट झालेलं आहे ते परी 11 डोंबिवली संघासमोर. स्ट्रायकिंग एंडला विराज मुंडे हा एक टॅलेंटेड यंगस्टर आगासनचा, तर दुसऱ्या बाजूला आगासनची ओळख ज्याने खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणली तो केजू मुंडे. आगासन एक्सप्रेस पिच होता, लॉफ्ट केलाय, बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवरती लागलेली 6 धावसंख्येची मोहर. अव्वल दर्जा षटकार.
आणि विराज एका संघामधून आतापर्यंत खेळत आलेले आहेत आणि चेंडूची मागणी करण्यात येते. जुना चेंडू या ठिकाणी द्यायचा आपण. पहिला चेंडू केजू डाऊन द ग्राउंड हा षटकार आला केजूच्या अगेन्स्ट विराज मुंडेचा बॅटमधून आणि या षटकाराने धावफलक आपण बघतोय ते म्हणजेच जाऊन पोहोचलंय ते आता 28 वरती. मॅच बॉल देखील आला. अंपायर्स तुमच्याकडेच हा चेंडू ठेवायचा आपण. धावफलक 28 वरती आपण बघतोय. षटक प्रगतीपथावर चतुर्थ या ठिकाणी आपण बघतोय. दोन्ही गोलंदाज पुन्हा एकदा कंटिन्यू करत असताना पाहायला मिळतं. संदेशने पहिलं षटक हाताळलं, तोच आला तिसऱ्यामध्ये. केजूने दुसरा हाताळलंय आणि तोच येतोय चौथ्यामध्ये. म्हणजे दोन नंतरची षटकाच्यामध्ये फ्रेश गोलंदाज देखील असतील. सो एक रणनीती चांगली या ठिकाणी नक्कीच आखत असताना, परंतु या षटकामध्येच आक्रमण करतात विराज मुंडे केजूच्या विरोधात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. पिच त्या ठिकाणी बरोबर चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये स्क्वेअर लेगला सेकंडचा प्रयत्न होतोय. फेकी स्ट्रायकिंग एंडला विराज भरपूर वेगाने, परंतु एसटी ची या ठिकाणी करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. रनआउटची अपील देखील करण्यात आले. सॉफ्ट सिग्नल, नॉट आउट सॉफ्ट सिग्नल आहे. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन रेफर करण्यात आलेला आहे आणि अंपायर सेकंड शॉट आहे. नॉट आउट, नॉट आउट आहे त्या ठिकाणी. अंपायर सेकंड 2 रन. सिंगल या ठिकाणी आणि धावफलक आता आपण बघतोय ते म्हणजे जाऊन पोहोचले पुढे 29 वरती. खूप चांगल्या पद्धतीनं चेंडू जसा आला होता कलेक्ट न करता सरळ त्याला फक्त दिशा दिली आणि यष्ट्यांच्या दिशेने ढकलून दिलं ते एससी रक्षक रवी म्हात्रे यांनी. हे स्किल देखील भरपूर गरजेचं आहे. MS धोनी जेव्हा आपल्याला पूर्णपणे ब्लाइंड न बघता जेव्हा यष्ट्यांवरती असे चेंडू फेकतो, म्हणूनच की काय लोक त्याच्या प्रेमात पडलेल्या असंख्य मोठा चाहता वर्ग त्याचा जागतिक स्तरावरती आहे. विराज स्ट्रायकिंग एंडला स्टेप आउट झाला. हुक मास्टर स्ट्रोक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ चालला सीमा पार. अंपायरचा इशारा हा चौकार. प्रयत्न केला त्या वेगाने चेंडू आला. विराज देखील स्टेप आउट झाला होता आणि एक्स्ट्रा कव्हर खुलं होतं त्या ठिकाणाहून हा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. खूप चांगला फटका आपण बघितला इनसाइड आउटचा स्टेप आउटहून वेगवान गोलंदाजाच्या विरोधात. असे खूप कमी फटके पाहायला मिळतात इनसाइड आउट अगेन्स्ट वेगवान गोलंदाज असताना. स्पिनरच्या अगेन्स्ट हे फटके आपण नेहमीच बघत असतो स्टेप आउट होत असताना इनसाइड आउट, परंतु वेगवान गोलंदाजाच्या विरोधात असे फटके खूप रेअर असतात आणि तो फटका आला विराजच्या बॅटमधून. धावफलक आपण बघतोय 33 वरती. 33 धावसंख्येला गती प्रदान करत असताना हा फलंदाज पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा केजू बॉलिंग मार्क वरती. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू टेक ऑफ झाला. स्क्वेअर कटचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच विराजचा. धावफलक स्थगित आहे ते 33 वरती. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा होत्या त्या म्हणजेच 22 धावा. आतापर्यंत धावसंख्या या षटकामध्ये आलेली आहे ती 11. 33 वरती धावफलक. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 2. आखू टप्प्याचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न आणि हा तिखट बाउन्सर पाहायला मिळाला जो वॉर्निंग देतोय केजूला. 1 फॉर दी ओव्हर. एक बाउन्सर तुम्ही हाताळला, यानंतर तुम्ही बाउन्सर टाकू शकत नाही. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा अंपायरने दिलाय तो गोलंदाजाला. धावफलक आपण बघतोय 33 वरती. 33 एका चेंडूचा काळ अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत जर पारडा आपण बघितलं तरी षटक बॅलन्स राहिले केजू आणि विराजच्या अगेन्स्ट. हे द्वंद्व. आखू टप्प्याचा चेंडू वळवण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील आपण बघितला तो सिली शॉर्ट लेग मध्ये आपण बघितला. विकेट किपर येतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. षटक संपन्न आपण बघतोय ते म्हणजेच चतुर्थ आणि धावफलक आपण बघतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचले ते 34 वरती. पर 11 डोंबिवली.
आणि याच दरम्यान ज्यांचं शुभागमन होत आहे, ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि लिजेंड क्रिकेटर आदरणीय श्री सुखदेव काका म्हात्रे देसाईशे यांच्या ठिकाणी शुभागमन. काकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ग्रामीण प्रीमियर लीग 2021 या प्रवाहामध्ये शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावफलक आपण बघतोय ते म्हणजेच 34 वरती आता आहे. 2 षटकार अर्थातच 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये आता कशा पद्धतीने या ठिकाणी ही रणनीती पाहायला मिळेल. समीर पाणी घेऊन नाही तर एक रणनीती घेऊन देखील गेला मैदानाच्या आतमध्ये. ती आता कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करण्यात येईल. दोन्ही फलंदाजांशी त्याने संवाद तर साधला. विराज आणि कॅप्टन आहे त्या ठिकाणी गोरख मांगरुलकर. कारण आपण बघतो पहिली 11 डोंबिवलीमध्ये एक लिजंड क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळतात. सुखदेव काकांचे सुपुत्र प्रमोदजी म्हात्रे एक मास्टर ब्रेन आहेत. सो कुठून तिथून काहीतरी संदेश नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दोघांपर्यंत पोहोचला असेल आणि ती रणनीती आता अंमलात देखील आणली गेली पाहिजे. अरविंद पाटील एका बाजूने आता असेल अनुभव, दुसऱ्या बाजूला एक टॅलेंटेड यंगस्टर विराज मुंडे स्ट्रायकिंग एंडला. लॉक करण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू लिडिंग एज घेऊन एक्स्ट्रा कव्हरला नो मॅच लँड मध्ये पडला. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय स्ट्रायकिंग एंडला फेकी डायरेक्ट हिट हुकलं त्या ठिकाणी. बॅकअप साठी कोणी नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. चाललाय चेंडू लॉंग लेगला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात ते स्क्वेअर लेग वरून. आणखी एक धावेचा प्रयत्न, 4थ्या धावेचा. फलंदाज पोहोचलाय का? यस पोहोचलाय. 4 धावा या ठिकाणी धावून पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला फक्त हा चेंडू पडला निर्जन स्थळावरती. जिथे 1 होती तिथे दुसरी मिळाली. ओव्हर थ्रो झाला, 3 मिळाल्या आणि त्यानंतर 4थी देखील. गुड रनिंग. कॉर्डिनेशन भरपूर चांगलं आहे कॅप्टन गोरख मांगरुळकर आणि विराज मुंडेमध्ये. कम्युनिकेशन गरजेचं असतं आणि रनिंग बिटवीन द विकेट तितकं सुरेख आहे. आणि या 4 धावसंख्येने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचला 38 वरती. या धावांची गरज आहे कारण टॉप ऑर्डर निकामी झाली होती. डावाला 4थ्या षटकामध्ये सावरला. 12 वसूल केल्या केजूच्या अगेन्स्ट त्या विराजने आणि तोच पुन्हा एकदा पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. राऊंड द विकेट अरविंद पाटील. थांबला आडवा बॅटने हॅमट करतो. मिस टायमिंग लॉंग ऑफला पोहोचलाय सागर. कॅच घेतली. फलंदाज बाद विराज मुंडे. विराजने योगदान दिले या सामन्यामध्ये ते म्हणजेच 17 धावसंख्येचं. 9 चेंडूंचा सामना करत असताना ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार अशी त्याची कामगिरी. विक्रांत येतात. विक्रांत पाटील 7व्या क्रमांकावरती जे असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला अरविंदला मिळणार आहे पहिलं यश. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते म्हणजेच 4 चेंडू कारण पहिल्या चेंडूवरतीच चौकार आला होता आणि त्यानंतर बाद झाले ते विराज. ऑन साइडला स्लॉग स्वीप करतात. 1 हँडेड स्ट्रोक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू आला परंतु त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अगोदर जज केलं नव्हतं आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. बॅटवरून परंतु त्या ठिकाणी हवेमधून चेंडू नक्की सीमारेषेचा जवळपासच बाहेर पडला. हाताला ब्रश झाला चेंडू. त्या ठिकाणी लक्ष नव्हतं असं वाटलं त्यांना देखील का चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जाईल आणि त्याच कारणास्तव हा षटकार आता नक्की झाला. धावफलक आपण बघतोय ते 44. ऑन साइडला क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न हलकस अपील करण्यात आला. डायरेक्ट हिट झालाय. प्रश्न विचारण्यात येतो अंपायर्सकडे. थर्ड अंपायरकडे रेफर करण्यात आलेला आहे आणि सॉफ्ट सिग्नल आहे तो नॉट आउट. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी या सामन्यामध्ये निरंजन सावंत सर आणि फैयाज शेख यांना आपण बघतोय मॅन फ्रॉम मुंब्रा आणि त्यासोबत SP हे देखील आहे सुभाष पाटील सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि अर्थातच निर्णय येतोय तो नॉट आउट. सुरक्षितरित्या पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी फलंदाज. अंपायर्स लेग बाईज की बॅट कट.
बॅटची कडा होती आणि त्यानंतर एक रिस्की रन या ठिकाणी आपण बघितली. धावफलक आपण बघतोय, धावफलक जाऊन पोहोचले 45 वरती आणि आता स्ट्रायकिंग एंडला आहेत ते विक्रांत पाटील. 2 चेंडू या षटकामधले शिल्लक आणि अर्थातच स्लॉगरचं एक षटक अजूनही. लोवा फुल टॉस होता, ऑन साइडला वळवलाय, मनगटाच्या साहाय्याने स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय हा धमाकेदार षटकार. धावफलक 51 वरती थांबला. ऑन साइडला वळवत्या चेंडूला मिड विकेटच्या दरम्यान त्या ठिकाणी सागर पोहोचला चेंडूवरती, उचलून फेक होते. कार्पेटचं सौंदर्य आपण बघितलं या फटक्यामध्ये. सिंगलने षटक संपन्न या ठिकाणी झालं ते 5वं आणि 5 षटकांच्या खेरीज धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पर 11 डोंबिवलीचा 52 आफ्टर 5th ओव्हर. राहिली आणि त्यानंतर केजूवरती थोडं आक्रमण नक्कीच केलं विराजने. 12चं षटक राहिलं आणि अरविंद पाटीलचं हे षटक आपण बघतोय ते म्हणजेच 18 धावसंख्येचं. प्रोडक्टिव्ह ओव्हर बॅटिंग करणाऱ्या पर 11 डोंबिवलीसाठी. स्लॉगरचं एक षटक अजूनही बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि विक्रांत पाटील आहे जो स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या अगेन्स्ट सागर पाटील, मॅन फ्रॉम डायगर. विक्रांत पाटील सोळेगावचे आहेत आणि नक्कीच आता या सामन्यामध्ये सुरुवात त्यांनी केली बाउन्स बॅक करण्यासाठी पर 11 डोंबिवली या संघाकडून. 18 त्यांनी वसूल केले अगोदरच्या षटकामध्ये. स्लॉगरचा पहिला चेंडू सागर पाटील राऊंड द विकेट. तांबला टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला आले आणि स्पॉटकडे आता बघत राहिले त्या ठिकाणी विक्रांत. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू जास्त टेक ऑफ होणारा देखील आणि शरीरापासून लांब होता. शफल होऊन बॅकफुटला जसे आले नक्कीच ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न त्यांचा फसतोय. शफल अगोदरच झालेत. मिस टायमिंग या ठिकाणी हवेमध्ये खेळले. डीप मधून क्षेत्ररक्षक आला, पोहोचला, कॅच सोडली. हितेश कडून आज चेंडू आता मी म्हणेन पहिल्यांदा निसटतोय, कारण अगोदर खूप चांगले झेल त्याने टिपले आणि आउटफील्डमध्ये देखील दर्जेदार कामगिरी त्याची राहिली. परंतु कॅच ड्रॉप आणि जीवदान कितपत महागात ठरेल. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावफलकावरती 54. सागर पाटील ऑन साइडला या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा होती आणि आता नक्कीच एससी रक्षकाने हा झेल टिपलाय. कॉट बँड 5वा धक्का बॅटिंग करणारा, 6वा धक्का बॅटिंग करणारा पर 11 डोंबिवलीला. धावसंख्या धावफलकावरती 54. बाद होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय तो अविनाश भोईर आणि फ्रॉम वाकळण. वाकळण संघासाठी नक्कीच त्याने हार्ड हिटिंग केलेले आहे आणि आता या 3 चेंडूंमध्ये तीच अपेक्षा असेल पर 11 डोंबिवलीला. धावफलक आतापर्यंत 54. ट्रॅक चेंज करतात उजवा त्याच्या फलंदाजासाठी. राईट आर्मवर द विकेट. कमी गती या ठिकाणी पाहायला मिळाली. गरज नव्हती, कॅप्टन पुढे आले, कॉल नव्हता आणि जशी क्रीज सोडली हे मैदान देखील सोडावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात आणखी एका विकेटचं पतन. कौतुक करेन. चेंडू हळूवार पद्धतीने टाकतोय परंतु चाणक्य रीतीचा हा गोलंदाज आहे. जसा रिलीज पॉइंटला येतोय फोर्सने जणू काही चेंडू टाकत असावा आवाज येतोय आणि जणू काही फलंदाजाला वाटावे की हा वेगवान चेंडू आहे, परंतु चेंडू येत आहेत कमी गतीने
आणि नक्कीच कुठेतरी फर्स्ट आहेत फलंदाज. ऑनसाइडला दिशा देत आहेत, ग्लान्स करत असताना फाईन लेगला चेंडू भरपूर वेगाने सीमारेषा पार, चौकार. अखेरचा अर्थातच या डावामधला थांबला आणि त्यानंतर लॉफ्ट केलाय स्लॉट मध्ये हा चेंडू आणि या प्लॉटच्या बाहेर षटकाराने या डावाची सांगता. आणि पहिल्या 17च्या खेरीस गडी बाद झाले ते 7 गडी बाद झाले आणि परी लेव्हन डोंबिवली जाऊन पोहोचलाय 64. ते आहेत आदरणीय श्री चंदनजी भगत साहेब आणि दुसऱ्या बाजूला श्लोक लेवन खार्डीच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. नॅशनल चॅम्पियनशिप ब्लास्ट आणि त्यासोबत खार्डी चषक जे ग्रामीणसाठी आहे. काही दिवसांअगोदरच मारुती सिरीजसाठीची कार आहे, बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलरसाठी ज्या बाईक्स आहेत त्यांचं इनॉग्रेशन करण्यात आलं. टी शर्ट्स, एक भली मोठी स्पर्धा, भली मोठी पारितोषिक रकमेची आणि बहुचर्चित अशी स्पर्धा तुमच्या नक्कीच भेटीला येते. ज्या स्पर्धेला प्रस्तुत केलेलं आहे ते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाने. थोडंसं थांबवतो तुला करण. आम्ही व्यासपीठावर काही सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतो काशीनाथदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित आहेत भिवंडीहून इथे उपस्थित झाले सन्माननीय मोसम पाटील साहेब यांचा इथे सन्मानित केला जाईल. आज ही स्पर्धा पाहण्यासाठी निश्चित आवर्जून त्यांचं इथे आगमन झालं आमच्या व्यासपीठावर आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभलं आहे, कॉम्प्लिमेंट्स मिळाले, त्याबद्दल निश्चितच आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सन्मान इथे करतोय त्यांचा आम्ही काशीनाथदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. हा सन्मान इथे होत असताना मोसम पाटील यांचा हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो मोसम पाटील यांचे, कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी सुद्धा मात्र मुलाचं योगदान आम्हाला दिलेलं आहे, पाठबळ दिलेलं आहे, सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीने, शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आभार. तर टॉप 3 साठी ही लढत तुमच्या समोर आहे, ती म्हणजे परी लेव्हन डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात श्लोक लेव्हन खाडीमध्ये. लक्ष आपण बघतोय ते म्हणजेच आहे ते आता 65 आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मी थांबतो, आपण थांबू नका. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये येत आहे तुमच्या समोर मायक्रोफोनवरती प्रसादजी परब सर. धन्यवाद. काशीनाथ दादा आहे साऱ्यांच्या जीवा भावाचा. काटाई गावाचा काशीनाथ दादा आहे साऱ्यांच्या जीवा भावाचा. काटाई गावाचा काशीनाथ दादा आहे साऱ्यांच्या जीवा भावाचा. काटाई गावाचा काशीनाथ दादा आहे साऱ्यांच्या जीवा भावाचा. पहिला चेंडू थोडंसं हवेमध्ये, शॉर्टकवरचा खेळाडू चेंडूवर येतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण. त्याचबरोबर व्यासपीठावर अजून एक सन्मान इथे केला जाईल. मी सन्माननीय काशीनाथदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. परंतु गेट अँड लिजंड क्रिकेटर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत देसाईगावचे सुदेव काका म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जाणार आहे आणि मी काशीनाथदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा.
आज आमच्या सर्वांसाठी एक आदर्श खेळाडू ज्यांनी मात्र अजूनही त्यांनी जी कारकीर्द जी रंगवली आपल्या कारकिर्दीच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट त्यांनी खेळलेत, अप्रतिम फटका आणि चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर होतो तो धमाका षटकार. हा सन्मानित होत असताना व्यासपीठावर सुदेव काका म्हात्रे यांचा व्यासपीठावर तुम्ही वाटत हा सन्मानित आहे. सर्व आमचे शांतिरत्न फ्रेंड ग्रुपचे सर्व तिथे पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांच्या सर्वांच्या वतीने हा सन्मानित होत असताना सर्व डोंबिवली ग्रामीण खेळाडूंसाठी एक आदर्श खेळाडू, असंख्य खेळाडू त्यांनी आपल्या माध्यमातून घडवले, या डोंबिवली ग्रामीण क्रिकेटला दिले, त्यामुळे त्यांचा मी आवर्जून उल्लेख करतो. याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला सर्वांना. आणि त्या सुदेव काकांचा इथे सन्मानित होत असताना व्यासपीठावर शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने धावसंख्या अंकित झाली ती एकूण धावफलकावर 7 धावा. स्लोअर वन चेंडूचा गतीमध्ये परिवर्तन, आउटसाइड एज, फ्लाय होतोय चेंडू मागे. पंचसिंह त्यात 22 आहे कारण चेंडू हा बॅटच्या वरून निघून गेला. आणि धावसंख्या धावफलकावर 8 धावा. यशीच्या मागे स्वतः कॅप्टन गोरख मांगरुळकर. या सामन्यात थोडाफार सूर गवसले असं म्हणायला हरकत नाही. एक षटकार ठोकलाय तो मयूर दातीलकरने. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, हवेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय, मिड ऑफ वरून चेंडू जातोय खूप वेगाने, हवी चेंडूच्या खाली चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगला कव्हर केलाय चेंडू, पण 2 पेक्षा जास्त काहीच नाही. ते फलंदाज स्ट्रायकिंग याला जयेश म्हात्रेला. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकली. अंकित झाले एकूण धावफलकावर दुहेरी अंकात 10 धावा. पाठलाग सुरू आहे तो 65 धावेंचा 6 षटकांमध्ये. त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 10च्या पलीकडे धावा इथे नोंदवाव्या लागतील. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, नॅशनल लेग ब्रेक, नॅशनल आउटस्विंग आहे. आणि बीट करत असताना तो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेशला. एक तर तो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, क्रिजच्या एका कोपऱ्यातनं गोलंदाजी करतो आणि चेंडू अँगल सुद्धा करतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अवी चेंडूच्या खाली आणि ड्रॉप, मिस्टेक, चुका होत आहेत. सहसा अवीकडून कधी झेल सुटत नाही. आणि ते झेल ड्रॉप होते तो फलंदाज जयेशचा. 2 धावा येतात त्या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 65 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना थोडासा इम्पॅक्ट कमी पडला आहे तो गोलंदाजीतून, कारण या षटकात झेल सुद्धा सुटला. एक षटकार सुद्धा आला तो म्हणजेच मयूरच्या बॅटमधून. आणि धावा अंकित झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या धावफलकावर त्या 12 धावा. लगेच पुढचा गोलंदाज घेऊन यायचा आहे. हां, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या ही सूचना येते पंचांकडून सुद्धा. पंचांच्या भूमिकेत फैयाज शेख आणि त्याचबरोबर निरंजन सावंत. खूप चांगली भूमिका राहिली आहे पूर्ण स्पर्धेमध्ये. तटस्थ भूमिका राहिली आहे सर्व पंचांची. एकही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मयूर दातीलकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला जयेश. आघाडीचे दोन्ही फलंदाज श्लोक 11 खार्डी या संघाकडून फाईट करतायत आणि पाठलाग करतायत तो 65 धावेंचा. त्यापैकी पहिल्या षटकात आले तर एकूण 12 धावा. आणि गोलंदाजी मार्गावर सज्ज झाले तो गोलंदाज निलेश भोईर. पहिल्याच सामन्यामध्ये या 2 खेळाडूंबद्दल द्वंद्व जे होतं, जी फाईट होती ती बघण्यासारखी होती. जेव्हा निलेश गोलंदाजी करत होता, स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर दातीलकर फलंदाजी करत होता, ती वेळ सकाळची होती. आता मात्र संध्याकाळची वेळ आहे आणि बघायचं आहे इथे मात्र काय प्रत्युत्तर आहे ते फलंदाज मयूर दातीलकरकडे. हा चेंडू स्लोअर वन चेंडू अपील पंचांकडे करत असताना तो म्हणजेच यष्टीच्या मागून ऋतिक पाटील. स्लोअर वन चेंडू हातात लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. हलकासा स्विंग होतोय चेंडू आणि त्याला माहिती आहे की फलंदाज ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, मयूर ऑलरेडी ते स्ट्राईक घेतात ते ऑफस्टिकच्या बाहेर, नंतर ते हळूहळू लेगस्टिकच्या सुद्धा पलीकडे निघून जातात. लेगस्टिकच्या बाहेर ते ऑलरेडी उभे आहेत आणि ऑफस्टिकच्या बाहेर ते हळूहळू निघून जातात. स्टान घेत असताना पहिल्या चेंडू निर्धाव टाकलाय तो निलेश भोईरने. पुन्हा त्या रनवेमध्ये प्रॉब्लेम येतोय, मागे जावं लागतं पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निलेश भोईरला. स्क्रीनच्या समोर शक्यतो कोणी थांबू नका. ओ द विकेट. वेगवान चेंडू आउट साईडला प्लेस केला, स्क्वेअरला क्षेत्ररक्षक येतोय वेगाने स्वतः तिथे कॅप्टन गोरख मांगरुळकर. मिळते ती एकच धाव
आणि एकाच धावेच्या मदतीने धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. अंकित झाले एकूण धावफल करतात 13 धावा. पहिल्या सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये या सामन्यात सुद्धा मात्र तेवढंच इम्पॅक्ट पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये, तो म्हणजेच निलेश भोईरच्या. आणि खास करून जेव्हा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मयूर असतो तेव्हा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तो म्हणजे जयेश. मोस्ट व्हॅल्युएबल क्रिकेटर म्हणून सलग 2 सामने 2 अवॉर्ड पटकावले त्या खेळाडूने गोलंदाजाने. फुलरनेचा चेंडू होता अपील पंचांकडे. या सिटीज पहिल्या सामन्यात सुद्धा असाच स्ट्रो कशाला टाकला होता जयेशला आणि दुसरं ते मला तेच चित्र पाहायला मिळतंय. आणि पुन्हा एकदा फलंदाज तुम्ही पाहतोय म्हणजे जयेश मात्रे इथे बरोबर लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन राहुल चौधरी. श्लोक 11 खार्डी या संघाकडून खेळत असताना 3ऱ्या क्रमांकावर प्रमोट केलंय. धावसंख्या 13 धावा. धावफलकावर 1 गडी बाद. पाटलाग इथे सुरू असताना मैदानावर 65 धावेंचा. यशीच्या मागून ऋतिका फील्डमध्ये चेंजेस होते कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ लेग खेळाडू आहे. त्याचबरोबर एक खेळाडू वाईडिश उभा आहे थोडासा लॉंग ऑनला. निलेश थोडासा क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता अवे फ्रॉम द बॉडी वाईड लाईन आणि पंचांचा इशारा वाईड. पवित्र निश्चितच घेतला होता फलंदाज राहुल चौधरीने ऑप्शनच्या थोडासा बाहेर. आणि त्या ऑप्शनच्या बाहेरून मध्ये चेंडूला ऑन साईडला पूल करायचं होतं पण थोडासा चेंडू भरपूर बाहेर निघून गेलाय. रिटर्न गेटच्या सुद्धा बाहेरून चेंडू निघून जातोय तो म्हणजेच बरोबर ऋतिकच्या हातामध्ये. पण वाईटचा सिग्नल येतोय पंचांचा. धावसंख्येत होती ती भर. धावसंख्या धावफलकर अंकित झाले एकूण 14 धावा. लेफ्ट मोर द विकेट. ऑप्शनचा थोडासा बाहेर चेंडू ऑन साईडला पुल केलाय. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू ते कव्हर करेल तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न आहे राहुलचा आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. गॅप खूप मोठा आहे कारण पॉवर प्लेचं षटक चालू आहे डीप स्क्वेअर लेगमध्ये आणि लॉंगला थोडासा एक वाईडिश खेळाडू आहे. त्या गॅपमध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलंय आणि तिथून मात्र राहुलने 2 धावा कंप्लीट करून धावसंख्येला दिला आकार. धावफलकावर तो 16 आहे धावसंख्येवर. ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 2 3रा दिवस आणि जवळजवळ लीग फॉर्मॅटमधला लीग टेबलमधला हा शेवटचा सामना आहे. आणि यातनं जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल ग्रामीण प्रीमियर लीगच्या. उद्याचा दिवस सिटी क्रिकेटचा आहे. बरोबर सकाळी 8:30 वाजता सामने सुरू होतील याची नोंद घ्या. ओ द विकेट. थोडासा वेगवान चेंडू इनसाइड आउट. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर फरार. पंचांचा इशारा चौकार. गुड शॉट. स्वर्गीय शिवदादा शेलार 11 रिची जितू निलेश 11 डोंबिवली. दुसरा सामना मिहिर 11 वर्सेस रॉकस्टार. तिसरा सामना सारांश T20 ग्रुप वर्सेस आर्नी विक्टरी स्पोर्ट. आणि चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे रेयाश 11 काटे विरुद्ध जागृती 11. या अशा एकूण 8 संघांमध्ये सिटी क्रिकेटचा फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली. अंकित झाले एकूण धावफल करत्या 20 धावा. हो इथे पाहतायत एसटीच्या मागे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत वाईट सिग्नल पंच करतायत आणि वाईटच्या सोबत अजून 1 धाव ॲड होते आणि लगेच रिव्ह्यू कॉल केलाय तो बॅट्समनने कारण पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल नव्हता. ओव्हर द वेस्टसाठी हा मात्र रिव्ह्यू कॉल केलाय बॅट्समनने. चेंडू फुलटास होता. लेगस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू.
फलंदाजी एक्झॅक्टली पोझिशन काय आहे, तो मोल्ड झालाय की नाही, त्याचं कनेक्शन करण्यासाठी तो जर तयार होता तर कुठे होता, चेंडू एक्झॅक्टली कुठे खेळण्याचा त्याने प्रयत्न केला गेला, या सगळ्या गोष्टीची पडताळणी केली जाईल कंट्रोल रूममध्ये आणि ती मात्र चेक केलं जाईल की चेंडू हा ओव्हर द बेस्ट आहे की नाही. कारण क्लोज मॅच आहे दोन्ही संघांसाठी. एक संघाने मात्र सलग 2 सामने जिंकलेत, त्यांचा एक विजयरथ सुरूच होता मैदानावर आणि एका संघाने मात्र एक सामना पहिल्या सामन्यामध्ये या संघाच्या समोर पराभूत होत असताना श्लोक 11 खार्डी संघाने मात्र खूप चांगला कमबॅक केला आहे मैदानावर आणि खूप चांगला परफॉर्मन्स सुद्धा पाहायला मिळतोय. तर नो बॉल आणि +1 आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. 2 धावा ॲड झाले धावफलकावर, अंकित झाले एकूण धावफलकर्त्या 22 धावा आणि फ्री हिट. नेक्स्ट बॉल निलेश वर्सेस मयूर. यष्टीच्या मागून सूत्र हलवतोय तो ऋतिक. फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय. ऑन साईडला डीप मध्ये 2 खेळाडू पेट्रोलिंग करतायत बाउंड्री लाईनवर. स्लोअर वन चेंडू क्रॉस बॅटेड शॉट आणि फेकून दिलाय आणि काय प्रयत्न, व्हॉट एफर्ट फ्रॉम गोरख मांगरुळकर. चांगला प्रयत्न, चेंडू त्याने आतमध्ये ढकललाय. बघायचंय फलंदाजांनी इथे नक्की आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवलाय की चेंडू जेव्हा फील्ड केला गेला, अडवला गेला, तेव्हा खेळाडू म्हणजे या संघाचा संघनायक डीप मध्ये उभा होता गोरख मांगरुळकर, त्याची पोझिशन काय होती. रोहितचा सुद्धा सिग्नल येते पण तरी पण पंच रिकन्सिलेशन करतील कारण तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय आणि येते तो पंचांचा इशारा षटकार. 6 धावा, गुड शॉट. पहिल्यांदा त्याचे हे 2 षटकार पाहायला मिळतात या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये. कारण पहिल्या 3 सामन्यात तो थोडासा अपयशी होता, बॅकफुटर होता, त्याच्याकडून परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही. चला षटकार दाखवल्या पंचांनी, सिग्नल केलाय सामना लगेच सुरू करावा. आणि 6 धावेने धावसंख्येने उंचवडी घेतली. पॉवर प्लेच्या 2 षटकात आल्या त्या तब्बल 28 धावा. या षटकात जर उल्लेख केला, षटकात अत्यंत महागडे षटक 16 धावा खर्च केले त्या निलेशने. आतापर्यंत स्पर्धेमध्ये अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, पण त्याच गोलंदाजाचा समाचार घेतलाय तो श्लोक 11 या खार्डी संघाने. म्हणजे पहिल्या सामन्यात हा संघ ज्या संघासमोर पराभूत झाला होता त्या संघाला मात्र योग्य उत्तर देण्याची हीच वेळ आहे. नशिबाची बात आहे, नशीब का खेळ होत आहे योगेश. पहिल्या सामन्यात हे 2 संघ एकमेकांसमोर आणि शेवटच्या टप्प्यात लीग टेबलमध्ये सुद्धा एकमेकांसमोर हे 2 संघ पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यात परिरण डोंबिवली संघाने स्ट्रोक 11ला हरवलं होतं. आता बघायचं आहे की कुठला संघ इथे कोणाला पराभूत करणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतिक पाटील. सामन्याला सुरुवात करायची आहे कारण 24 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहतात राहुल चौधरी. सतीश धावांची अजूनही गरज आहे. 37 स्टिल रिक्वायर फ्रॉम द 24 डिलिव्हरी. ऋतिक राऊंड विकेट. थोडासा ओव्हरपेज ऑफस्टमच्या थोडासा किंचित बाहेर लेंथवरून चेंडू पाहायला मिळतोय. पूल करायचा प्रयत्न, हलकासा चेंडू तुम्ही पाहतात गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत, 28 धावा अंकित झाले धावफलकावर. आणि बघायचं राहुलसाठी डीप स्क्वेअरली म्हणजे लॉंग लेगला खेळाडू सेट झाले. स्वतः कॅप्टन तिथे उभा आहे. मिड विकेटला स्वतः दीपक आहे, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर रोहित आहे. असे 3 खेळाडू सेट झाले ते ऑन साईडला राहुलसाठी. स्लोअर वन चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि बीट करत असताना स्ट्रायकिंगला राहुल चौधरीला. सेन्सिबल बॉलिंग. ऋतिक पाटील बॅट्समनचं फुटवर्क रीड करत असताना आणि तशा टप्प्यावर गोलंदाजी तो करतोय आणि डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय तो स्ट्रायकिंगला राहुल चौधरीला. 2 चेंडू सलग निर्धाव टाकलेत आतापर्यंत या षटकात. ओव्हर पिच आहे, हवेमध्ये चेंडू आउटसाइड एज घेतल्यानंतर हलकीशी लिडिंग एज घेतली. चेंडू फ्लाय झाला तो फ्लाइंग स्लिप मध्ये आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट केली ती राहुल आणि त्याचबरोबर मयूर दातीलकरने. धावसंख्येला दिला आकार धावफलकावर तो 29 या धावसंख्येवर. लक्ष गाठायचं ते म्हणजे मैदानावर सामना जिंकण्यासाठी 65 धाव्यांचं, त्यापैकी अंकित जाते एकूण 29 धावा धावफलकावर. अजूनही 36 धाव्यांची आवश्यकता आहे. जागा बदलतोय गोलंदाजी करण्याची.
राऊंड विकेटवरनं ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे. संगीत कक्षाच्या बरोबर समोर रोहित म्हात्रे लॉंग ऑन लाईक खेळाडू आहे. कपिल पाटील वाडेकरचा खेळाडू डीपमध्ये खेळाडू उभा आहे म्हणजेच विराज मुंडे मिड विकेटला. आणि एक खेळाडू तुम्ही आता स्क्वेअर लेगला निलेश भोईर कौसाचा खेळाडू. पुढचा चेंडू वेगवान चेंडू वेगवान उत्तर स्लॉग स्वीप क्रॅकिंग शॉट बेसबॉल हिट षटकार. तर मॅच बॉल येतोय. षटकार ठोकलाय तो मयूर दातीलकरने. या सामन्यामध्ये तो जबरदस्त बॅटिंग करतोय. मागच्या तिन्ही सामन्यात त्याला अपयश आलं होतं पण या सामन्यात अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. त्याला माहिती आहे की आता जर मी फलंदाजी नाही केली तर सामना निश्चित आपला संघ बॅकफुटवर जाईल आणि ती जबाबदारी तो पार पाडतोय. रिस्पॉन्सिबिलिटी. धावसंख्या 35. पुन्हा तर त्याच पोझिशनमध्ये ऍक्शन रिप्ले. मागच्या चेंडूची कॉपी पेस्ट आणि षटकार ठोकलाय. निश्चित प्रेक्षक सुद्धा विचार करतील योगेश की मागच्या काही सामन्यांमध्ये पूर्णपणे अपयश होता. पूर्णपणे बॅकफुट होता. धावा आल्याच नव्हत्या. मला असं वाटतं 1 ते 2 धावा त्याने फक्त केल्या असतील प्रत्येक मॅचमध्ये. त्याच्या पलीकडे त्याची धावसंख्या नव्हती. पण इथे मात्र त्याने सुरुवातच खूप चांगली केली. षटकाराने सुरुवात केली आहे मात्र त्याने मागे वळून बघितलं नाहीये. अजून एक अप्रतिम पॅरलल स्ट्रोक. लॉंग ऑन माउंटेनच्या बाहेर बेधुंद करणारा बॅक टू बॅक तिसरा षटकार. षटकातील धावसंख्या 47. लक्ष आहे ते 65 धाव्यांचं. सामना लगेच सुरू करावा आणि त्याचबरोबर व्यासपीठावर आम्ही सन्मानित करणार आहोत. विनंती करतो मी काशीनाथ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. तर आजच्या दिवसामध्ये मी अनंत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आमची साथ दिली आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये करण काळे यांचा सन्मानित केला जाईल व्यासपीठावर अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप्स यांच्या वतीने. थँक्यू सो मच फॉर द ग्रेट कॉन्ट्रीब्युशन करण काळन आजच्या दिवसामध्ये. आज कॉमेंट्री बॉक्सने तुम्ही त्यांचा आवाज ऐकलात आणि त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. करण काळन ग्रामीण प्रीमियर लीगला यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. हे षटक सामन्याला कलाटणी देणारं होतं ऋतिकचं हे षटक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट योगेशने ज्याप्रमाणे मला उल्लेख केला की मागच्या षटकातल्या म्हणजे दुसऱ्या षटकातल्या पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूचा षटकार ठोकला तो सुद्धा कोणाला तर निलेश भोईरला. आणि तिथून मात्र कॉन्फिडन्स वाढला आहे तो मयूर दातीलकरचा. आणि त्याने मात्र त्याचं उत्तर दिलं की सकाळपासून मी निश्चितच शांत होतो. सकाळपासून माझ्या बॅटमॅनला परफॉर्मन्स झाला नाही पण आता मात्र मी सिद्ध आहे या सामन्यामध्ये पहिल्या सामन्याचा जणू काही एक रिव्हेंज घेण्यासाठी बदला घेण्यासाठी. तर दिनेश पाटील यांच्याकडून एक पारितोषिक येते तब्बल 5,000 रुपयाचं मयूर दातीलकरसाठी. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कावले चेंडू कव्हर करतो तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करणार. बघा सामन्याचा रिझल्ट काय लागलाय मला माहित नाही किंवा काय लागेल हे सुद्धा कोणालाच माहिती नाहीये.
पण आत्ताच मात्र या संघाचे जे पुरस्कर्ते किंवा या संघाचे जे मालक आहेत दिनेश शेठ पाटील यांनी मात्र श्लोक इलेवन खार्डीच्या मयूर दातीलकरसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आत्ताच घोषित केलंय. धावसंख्या पुढे सरकली 49 धावा धावफलकावर. राहुल सुद्धा त्याला चांगली साथ देतो मैदानाच्या आतमध्ये. निलेश फुल टॉस आहे, बॉटम हँडचा अप्रतिम वापर. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होणार. कपिल पाटील थोडासा मात्र डॉमिनेट होत असताना तर 50 धावा सुद्धा इथे पूर्ण होत आहेत. ते म्हणजेच श्लोक इलेवन खार्डी या संघाच्या धावसंख्या 51 धावा धावफलकावर. मागच्या षटकातले 3 षटकार खूप काही सांगून जात आहेत आणि खूप काही संदेश देऊन जातात. ते परिलन डोंबिवली संघाला मयूर दातीलकरच्या बॅटमधून आले 3 षटकार अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारे होते आणि सामन्याला कलाटणी देणारे होते. धावसंख्या 51 धावा धावफलकावर. 14 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न. वेगवान चेंडू. बॅटच्या खालून चेंडू यष्टीच्या वरून निघून जाते. डॉट बॉल. समीकरण उरले 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 14 धावांची गरज आहे. सामना किती इझी करून ठेवलाय बघा. मयूर दातीलकरने जबरदस्त बॅटिंग केली, अटॅकिंग बॅटिंग केली. 15 बॉल अँड 14 टू विन. 5 षटकार आतापर्यंत ठोकलेत आपल्या इनिंगमध्ये ते मयूर दातीलकरने. गुडलेनचा चेंडू पूल केलाय मिड विकेटला क्षेत्राच्या काय डीप मध्ये. एकच धाव मिळेल. चांगली फेकी होते. एकच धावच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. अंकित झाले ते कोण धावफर करते. 52 धावा स्ट्रायकिंग एंडला येतो तो मयूर दातीलकर. बघायचं आता मात्र कॉन्टेस्ट कशा प्रकारे रंगणार. कारण ज्या गोलंदाजाने मयूरला पूर्णपणे शांत केलं पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या अगेन्स्ट त्यांनी मागच्या षटकातल्या शेवट चेंडूवर एक षटकार ठोकलाय आणि बघायचंय पुन्हा एकदा मयूर ऑन स्ट्राईक. 13 धावांची अजूनही गरज आहे. ओ क्लीन बोल्ड. परफेक्ट यॉर्कर. दांडी गुल. बरोबर तुम्ही आता उजवी यष्टी वाकवली आहे आणि खोदून काढायचा प्रयत्न होता या चेंडूला. पण तिथे मात्र चेंडू रिलीज करत असताना तुम्ही पाहिलं ते थोडासा क्रॅम्प येतोय तो म्हणजेच निलेशच्या पायामध्ये. पण अत्यंत महत्त्वाची विकेट सुद्धा मिळवून दिली आहे. बघायचं इथून मात्र कशा प्रकारे कमबॅक करणार तो परिलेवन डोंबिवली हा संघ. पण इथे मात्र निलेश भोईरने सुद्धा दाखवून दिलंय की पहिल्या 2 सामन्यामध्ये मी मोस्ट व्हॅल्युएबल क्रिकेटर आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याने का स्वीकारलाय याचं उत्तर देत असताना अक्षरशः क्लीन बोल्ड केलंय ते फलंदाज मयूर दातीलकरला. 2 पायांच्या मधून चेंडू यष्टीवर जाऊन आदळला. मयूरची जागा घेतो मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजेच गौरीपाडा संघाचा खेळाडू रवी म्हात्रे येतोय स्ट्रायकिंग एंडला. ग्रामीण क्रिकेटमधून गौरीपाडा संघाला रिप्रेझेंट करतात, बिलॉंग करतात. समीकरण उरले रन बॉल इक्वेशन. 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 13 बॉल अँड 13 रन्स टू विन. जयेश म्हात्रे बाद झाला पहिला, नंतर दुसरा फलंदाज बाद झाला तो मयूर दातीलकर. दोन्ही ओपनिंग बॅट्समन दमूत परतलेत. 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. निलेश फुलटा चेंडू होता, ब्लॉकचा चेंडू होता ऑन साइडला. बॉटमॅन मात्र अप्रतिम प्लेसमेंट पाहायला मिळते. क्षेत्रशः दूरवर येतो तो पण तिथे 2 धावा कंप्लीट करणार. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 2 ने पुढे सरकतात मला सांगतात योगेश आणि त्याचबरोबर धावसंख्या 54 धावा. अजूनही मैदानावर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 11 धावेंची. संध्याचं सत्र आहे. योगेश ड्यू फॅक्टर हळूहळू मात्र वाढत चालले. थंड वातावरण येत चाललंय. अशा मुवमेंटला हे या 12 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजेच परिलेवन डोंबिवली संघासाठी. एका बाजूला चंदन भगत जे मात्र या संघाचे संघ मालक आणि पुरस्कर्ते सुद्धा आहेत. तर एका बाजूला संघ मालक आहेत ते म्हणजे दिनेश शेठ पाटील जे खार्डीचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे श्लोक इलेवन खार्डी. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 11 धावेंची. राहुल चौधरी आतापर्यंत एकदम कॉन्फिडेंटली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 चौकार आतापर्यंत आपण त्याच्या बॅटमधून 1 चौकार त्याच्या बॅटमधून बघितलाय.
आणि एक टेम्परामेंट इनिंग तो इथे मात्र आपल्या संघासाठी कव्हर करतोय, खेळतोय. चेंडू पुन्हा जर सोपवला तो कपिल पाटीलच्या हातामध्ये, गोलंदाजी मार्कर तो येतोय. लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज आहे कपिल. बघायचं आहे मैदानावर तो 12 चेंडूमध्ये 11 धावा डिफेंड करण्यासाठी संघाला किती मदत करेल. राहुलसाठी आपण बघूया फिल्डिंग डीपमध्ये अजून तरी मिड विकेट स्क्वेअर लेगला कोणी खेळाडू दिसत नाहीये. लॉंग ऑनला थोडासा वाईडिश सरकतोय तो रोहित म्हात्रे. अभि येतोय डीपमध्ये मिड विकेटला. डीप फाईन लेग म्हणजे डीपमध्ये लॉंग लेगला स्वतः संघनायक आहेत गोरख मांगरुळकर. यष्टीच्या मागे विक्रांत पाटील. शॉर्ट मिड विकेटला सर्कलच्या आतमध्ये स्वतः ऋतिक पाटील. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. चांगला चेंडू हाताळलाय. स्क्वेअर कट काढायचा प्रयत्न होता, गॅप शोधला होता पण त्या गॅप शोधत असताना चेंडू कनेक्ट करू शकला नाहीये तो स्ट्रायकिंगला राहुल चौधरी. कपिल पुढचा चेंडू घेऊन स्टेप आउट खेळायचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू हवेमध्ये आहे आणि अवि चेंडूच्या खाली सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. थोडासा नाराज होता स्वतःवर कारण या अगोदर त्याने स्वतःच्या ग्रामीण संघातून खेळत असताना एकही चेंडू त्याच्याकडून मिस झालेला नाहीये. पण इथे मात्र अशा गोष्टी घडल्यात की स्पर्धेमध्ये या अगोदर त्याच्याकडून झेल सुटलाय पण आता मात्र झेल सुट्टा राहिला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने तो कव्हर केला. फलंदाज बाद होतोय तो राहुल चौधरी. फलंदाज जरूर इथे मात्र बाद झाला तो राहुल चौधरी. त्यामुळे समीकरणात मात्र उरलंय 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडूने 11 धावा. मैदानावर येतो तो स्वतः कॅप्टन सागर पाटील, टायगर गावचा हा खेळाडू. स्ट्रायकिंग एला रवी म्हात्रे. आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला तो कपिलने. पहिल्या षटकात सफलता मिळाली नाही. कपिलला 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. हो बघायचा चेंडू तर उंच गेलाय आणि लांब सुद्धा गेलाय. पॉवर पॅक हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नऊ चेंडू आणि गरज आहे ती 5 धाव्यांची. रवी म्हात्रेने हवाच काढली या सामन्याची. अप्रतिम षटकार ठोकलाय. त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये पेटन स्ट्रोक त्याचा दाखवला त्याने आपल्या बॅटमधून. आणि कपिल पाटीलच्या अगेन्स्ट हा तुम्ही पाहतात हल्ला चढवलाय त्याने. 5 धाव्यांची अजूनही गरज आहे. बघायचं या षटकात सामना फिनिश करणार का रवी. आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9. थांबून खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिस टाइम आणि इथे प्रयत्नांना यश मिळत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जायला. मॅच विनिंग शॉट आणि सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय तो श्लोक 11 खार्डी या संघाने आणि थेट टॉप 3 मध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे. अभिनंदन. चंदनदादा भगत त्यांचा संघ तुम्ही आता पराभूत होतोय या स्पर्धेतून. म्हणजे परिलेम डोंबली पण खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळायचा तरी मात्र शंका नाही.
द मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच एकाच खेळाडूला जात आहे. मयूर दातीलकर इज द मॅन ऑफ द मॅच आणि एक कॅश प्राइज सुद्धा आहे मयूरसाठी. ते म्हणजेच श्लोक इलेव्हन खार्डी संघाचे संघमालक जे आहेत म्हणजे दिनेश शेठ पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर सुद्धा आणि त्याचबरोबर मोस्ट व्हॅल्युएबल क्रिकेटर सुद्धा मयूर दातीलकर आणि तो या संघाचा संघनायक सुद्धा पहिल्या सामन्यात त्यांनी काम पाहिलं होतं. तर मयूरने यायचं व्यासपीठावर. मयूर चला मयूरने यायच्या आधी काही आमचे पाहुणे ते वेट करतायत आपला. या आपण लवकर. कॅश प्राइस 5,000 रुपीज. बडासाहेब यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट, ट्रॉफी आणि मोस्ट व्हॅल्युएबल क्रिकेटर म्हणून अजून एक ट्रॉफी. असे एकूण 4 पारितोषिकं मिळत आहेत या खेळाडूला. मयूर दातीलकर इज द मॅन ऑफ द मॅच अँड मयूर दातीलकर इज द मोस्ट व्हॅल्युएबल क्रिकेटर फॉर फायनल मॅच फॉर टुडे. आजच्या दिवसातला अंतिम सामना जो होता, शेवटचा सामना जो होता, त्या सामन्याचा तो ठरला आहे सामनावीर आणि मोस्ट व्हॅल्युएबल क्रिकेटर सुद्धा योगेश आणि त्याचबरोबर योगेश भगत साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या सुद्धा शुभस्ता मी देत आहोत हा पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा. बडासाहेब यांच्याकडून आकर्षक टी शर्ट, कॅश प्राइज फ्रॉम दिनेश शेठ पाटील जे स्वतः या संघाचे मालक आहेत आणि त्यांचा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय. बक्षीस पात्र फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. तर सर्व पंचांना सुद्धा आभार व्यक्त करतो. तिन्ही पंचांचं सुभाष पाटील, निरंजन सावंत आणि त्याचबरोबर फैयाज शेख. GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण एन्जॉय केलं. त्या सर्व टेक्निकल टीमचा, कॅमेरामॅनचा सुद्धा मनपूर्वक आभार. आमच्यासोबत आज करण कांडने खूप चांगली भूमिका बजावली ॲज अ कॉमेंटेटर, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अजय पाटील यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो कारण त्यांच्या माध्यमातून एक नवीन त्यांनी एक कल्पना ते घेऊन आले, संकल्पना घेऊन आलेत, नवीन प्रयत्न ते करत आहेत. www.my11stars.in च्या माध्यमातून आपण फॅन्टॅसी ॲप पाहत आहोत. निश्चित तुम्ही घरबसल्या सुद्धा क्रिकेट खेळू शकता. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 2 बरोबर दुसरा तिसरा दिवस इथेच संपला असं जाहीर करतो. आमची तुमची सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.